परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना ही ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे. आपण आता विचार. तुम्ही घोषणा केल्यानंतर तिकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ते असं म्हणतायत की एकत्रित बसून ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून तातडीने निर्णय घेऊन दोन्ही समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं आणि आपण विरोधकांनी काम करावं असं त्यांची भूमिका आहे. पण तुम्ही राज्याचा दौरा करताय, पुन्हा इकडे उपोषण, इकडे आंदोलन, अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते. आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे. आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसींचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत. हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत. तेव्हा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहेत की आमच्या अपेक्षाच पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही. ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे. परंतु सभेला येतात आहेत, जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे असणारं त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल, काय जाईल हे मला सांगता येणार नाहीये. तुम्ही असं म्हणाले, असं बोलताय ना की हे आरक्षण श्रीमंत मराठ्यांचं, हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं आत्ताच काही वेळापूर्वी बोलताना म्हणाले. नाही, मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या जी आंदोलनं झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे. मी भरकटलेलं असं म्हणणार नाही. कुठेतरी असणाऱ्या जरांगे पाटील यांना असणारं एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे 31 खासदार निवडून आलेत त्यांच्याबरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे, रयतेचा मराठा आहे, त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे. वेगळं ताट ठेवायचं म्हणला तुम्ही, ओबीसीच्या हातात सत्ता जर आली मग जी वेगळी ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर ते टिकलेलं नाही, म्हणून सातत्याने त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होतं की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नये याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी
आत्ता मांडणार नाही, का मांडला तर त्यात तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणालो. आता कोणाचं आरक्षण बचावाची गरज आहे असं आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इश्यूजवरती की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इश्यू आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका काय. जरांगे पाटलाची सगळे सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते. त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो. ट्रायबलच्या संदर्भातलं जे आहे किंवा एससीच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, फुल बेंचचे निर्णय आहेत आणि म्हणून शास्त्राला म्हणालो की ह्या फुल बेंचच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधातले, एससी एसटीच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधातले. आईच्या बाजूने जे नातेवाईक आहेत त्यांना न करता पुरुषांच्या बाजूने आहे असं नाही. माझ्या अंदाजानं हे जे आहे हे रॉंग इंटरप्रिटेशन केलं जाते की आपण असारा पितृक सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतोय. जिथे इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत असं धरून चालू. आता माझ्या अंदाजात फार मोठं पर्सेंटेज आहे. इट्स मोर दॅन 10-12% आहे. 10-12% आहे. वाढतंय ना ते जात असे. त्याच्यामध्ये सुद्धा आता या विषय नाही, कधीतरी बसलो तर तुम्हाला सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात आहेत पण गव्हर्नमेंट आणि कोर्ट कसं ते तोडू देत नाही हे मी तुम्हाला नंतर मांडेन. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत बोलावले जातात, सर्वपक्षीय नेते घेत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की हे लोक एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये ज्वलंत प्रश्नामध्ये विरोधी पक्ष नेते किंवा ज्यांना बोलवलं ते का लक्ष घालत नाही. त्यांना माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही. त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला. त्यावेळेस सुद्धा सत्ता पालट होती, आत्ता सुद्धा सत्ता पालट आहे. त्याच्यामुळे सत्ता पालटीच्या बॅकग्राऊंडवरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला, यावेळेस ओबीसींचा बळी जातोय का हा महत्वाचा भाग आहे त्याच्यात.